नागपुर के खापरखेड़ा रेल चौकी से दानपेटी चोरी का मामला सामने आया है, जहां दानपेटी से पैसे चुराने वाला आदतन आरोपी आखिरकार पुलिस के हत्थे चढ़ गया। पुलिस के अनुसार 6 फरवरी 2026 को आरोपी आकाश चौरे 30 वर्षीय ने रेल चौकी स्थित माता मंदिर की दानपेटी तोड़कर कुल 4,390 रुपए चुराए थे। इस घटना की जाँच जारी ही थी कि इसी बीच महालक्ष्मी मंदिर से भी चोरी का मामला सामने आया, जहाँ आरोपी ने 11,215 रुपए पर हाथ साफ किया। सीसीटीवी फुटेज और तकनीकी जाँच के आधार पर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया। पूछताछ में सामने आया कि आरोपी अपने शौक पूरे करने के लिए लगातार इस तरह की वारदातों को अंजाम देता था। फिलहाल पुलिस मामले की गहन जांच कर रही है और यह पता लगाने में जुटी है कि आरोपी ने इससे पहले और कितनी चोरी की घटनाओं को अंजाम दिया था। रेल्वे चौकी खापरखेडा येथील माता मंदिर दानपेटी फोडल्याबाबत दिनांक 7/2/26 ला पोलिसांना तक्रार प्राप्त झाली। त्याप्रमाणे फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच इन बिटवीन संबंधित आरोपीचा तपास करत असताना शोध सुरू असताना 11/2/2026 ला जवळपास दुपारी 3 वाजताच्या सुमारास महालक्ष्मी मंदिर चंकापूर येथील सुद्धा दानपेटी फोडल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली। त्यावेळी लगेच तपास पथकचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सदर घटनास्थळी रवाना केले आणि रवाना करून तिथे प्राथमिक चौकशी केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजवरून चेक करून आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा कोलार नदी जवळ असल्याचे समजले। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि आरोपीकडून मंदिर चोरीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद चोरीतील आरोपीचे नाव आहे आकाश तुळशीराम चौरे, वय 30 वर्ष, राहणार नरपट्टा वार्ड क्रमांक 2 खापरखेडा हे आरोपीचे नाव असून पहिल्या गुन्ह्यामधील आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे 4,391 रुपयाचा आणि एक लोखंडाची टॉमी ज्यांनी आरोपीने ते लॉक तोडण्याची मदत घेतली होती। तसेच दुसऱ्या गुन्ह्यामधील एकूण 11,213 रुपयाचा नोटा आणि चिल्लर कॉइन्स असा एकूण दोन्ही गुन्ह्यामध्ये 15,604 रुपयाचा मुद्देमाल हा आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद आरोपी हा याच प्रकारच्या चोऱ्या करण्याचा सवयीचा आहे आणि त्याच्याबद्दल आता पुढील तपास आम्ही करत आहोत। नमूदची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, झोन 6 DCP सर डॉक्टर संदीप पकाले, कायदा सुव्यवस्था जनरल रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनात DBT पथकचे अधिकारी श्री विलास करंगामी आणि त्यांच्या पथकाने केलेले आहे।